नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर शेवटपर्यंत पहा, यातले प्रश्न स्किप करू नका. तर पाहूयात आजच्या म्हणजेच 18 मे 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, 18 मे रोजी साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस कोणत्या संस्थेद्वारे आयोजित केला जात असतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आंतरराष्ट्रीय संग्रहालय परिषदेकडून. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 18 मे रोजी आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस साजरा केला जात असतो. हा दिवस 1977 मध्ये सुरू झालाय आणि ICOM म्हणजे इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ म्युझियम हा दिवस आयोजित करत असते. याचा मुख्य उद्देश आहे सांस्कृतिक आदान प्रदान वाढवणं आणि या व्यतिरिक्त 18 मेला जागतिक एड्स लस दिवसही पाळला जातो, ज्याला HIV वॅक्सिन अवेअरनेस डे असंही म्हणतात. आणि 18 ते 24 मे नॅशनल सेफ सन वीक म्हणूनही पाळला जात असतो. आणि हा कार्यक्रम त्वचेच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी, सूर्यकिरणांपासून संरक्षणाबद्दल जनजागृती वाढवण्यासाठीचा आहे. पुढील प्रश्न दुसरा, महाराष्ट्र AI धोरण 2026 अंतर्गत किती AI नैपुण्य केंद्र स्थापन केली जाणार आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, एकूण 6 नैपुण्य केंद्र उभारली जाणार आहेत. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. महाराष्ट्राने 2026 मध्ये पहिलं AI धोरण जाहीर केलेलं आहे आणि भारत देशामध्ये AI धोरण लागू करणार महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलेलं आहे. त्यामुळे आणि हे धोरण इंडिया AI मिशनच्या धर्तीवरती तयार झालंय. हा पॉइंट लक्षात ठेवा. उद्देश काय आहे याचा? तर उद्योग आणि प्रशासनात AI वापर वाढवणं आणि 2030-31 पर्यंत 10,000 कोटी गुंतवणूक आकर्षित करणं हे लक्ष असणार आहे आपलं. आणि AI क्षेत्रामध्ये 1.5 लाख रोजगार निर्मिती करण्याचंही उद्दिष्ट आहे. आणि राज्यामध्ये 6 AI नैपुण्य केंद्र उभारण्यात येणार आहेत या अंतर्गत. आणि महिला नेतृत्वाची स्टार्टअप्सना 1.25 कोटी अनुदान मिळेल अशी देखील तरतूद आहे यामध्ये. पुढील प्रश्न तिसरा, दिल्ली सरकारने महिला SHG व स्टार्टअपसाठी किती रकमेपर्यंत तारणमुक्त कर्ज जाहीर केलेलं आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 10 कोटी रुपयांपर्यंतचा. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 17 मे 2026 रोजी दिल्ली सरकारने महिला स्टार्टअपसाठी तारणमुक्त कर्ज योजना जाहीर केली. या योजनेमुळे महिला स्वयंसहाय्यता गट म्हणजे SHGs आणि महिला नेतृत्वाखालील स्टार्टअप्सना 10 कोटींपर्यंत कर्ज मिळणार आहे. दिल्ली सरकारच थेट हमीदार राहणार आहे, त्यामुळे कर्ज मिळणं सोपं होईल या अंतर्गत. आणि ही घोषणा मेगा SHG मेला 2026 या कार्यक्रमामध्ये करण्यात आली आणि जो उत्तर पश्चिम दिल्लीमध्ये युनिटी 1 मॉल रोहिणी वेस्ट मेट्रो स्टेशन जवळ झाला. आणि SHG म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप असं त्याचं फुल फॉर्म आहे, ज्यामध्ये सदस्य छोटी बचत करतात आणि लघु उद्योगांसाठी कर्ज घेत असतात. 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्ट योजनेमुळे प्रत्येक जिल्ह्यातील खास उत्पादनांना प्रोत्साहन मिळते आणि महिला उद्योजकांना या योजनेमुळे नवी संधी देखील मिळतील या अंतर्गत. पुढील प्रश्न चौथा, महाराष्ट्रामध्ये कर्करोग ग्रीड कोणत्या धर्तीवरती तयार करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नॅशनल कॅन्सर ग्रीड या अंतर्गत किंवा या धर्तीवरती.
महत्त्वाचे पॉइंट्स पहा. महाराष्ट्रामध्ये कर्करोग ग्रीड बनवण्याची घोषणा झालेली आहे नुकतीच, आणि ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 17 मे 2026 रोजी केलेली आहे. हा ग्रीड नॅशनल कॅन्सर ग्रीड या धर्तीवरती तयार करणार आहेत आणि PPP मॉडेलवरती रुग्णालय चालणार आहेत, म्हणजेच सरकारी आणि खाजगी भागीदारी सह. आणि पुण्यामध्ये बाणेरमध्ये नवीन कर्करोग रुग्णालय सुरू झालंय. पुणे महानगरपालिकेने 14 कोटींची जमीन दिली यासाठी आणि 1 एकर जागेमध्ये हे रुग्णालय बांधलं गेलेलं आहे. आणि कर्करोग ग्रीडमध्ये रुग्णांची माहिती डिजिटल स्वरूपात नोंदवली जाणार आहे. राज्यभर कर्करोग जागरूकता वाढवणं हे या ग्रीडचं मुख्य उद्दिष्ट असणार आहे. पुढील प्रश्न 5वा. भारतीय नौदलाचे प्रीमियर नेव्हल सेलिंग नोड चे उद्घाटन कुठे करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, भोपाळ येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारतीय नौदलाने भोपाळमध्ये प्रीमियर नेव्हल सेलिंग नोड सुरू केलेला आहे आणि हे केंद्र अप्पर लेक म्हणजेच भोजताल येथे उभारलेले आहे. भोजताल भोपाळमधील एक प्रसिद्ध आणि मोठ्या तलावांपैकी एक आहे, हे लक्षात घ्या. आणि मुख्य उद्देश काय आहे याचा, तो युवकांना जलक्रीडेसाठी प्रेरणा देणं आणि संरक्षण दलात सहभागी होण्यास प्रोत्साहन देणं असं आहे. आणि कार्यक्रमामध्ये संरक्षण दलाचे वरिष्ठ अधिकारी, नागरी प्रशासकीय अधिकारी, NCC कॅडेट्स आणि विद्यार्थी यांनी उत्साही सहभाग दिला या दरम्यान. आणि हा उपक्रम नॅशनल स्पोर्ट्स पॉलिसीशी जोडला आहे आणि ज्याचा उद्देश क्रीडा क्षेत्रात उत्कृष्टता वाढवणे असा आहे. पुढील प्रश्न 6वा. कामी रीता शेर्पा यांनी 17 मे 2026 रोजी माउंट एव्हरेस्ट कितव्यांदा सर केलं? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, 32व्या वेळा त्यांनी सर केलेला आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. कामी रीता शेर्पा यांनी 17 मे 2026 रोजी एव्हरेस्टवरती 32व्या वेळा यश मिळवलेलं आहे चढून. आणि नेपाळमधले अनुभवी आणि प्रसिद्ध गिर्यारोहक आहेत हे. आणि कामी रीता यांनी नेपाळकडून जाणारा साऊथ ईस्ट रिच मार्ग निवडला, जो मार्ग नेहमी गिर्यारोहक वापरतात. आणि पहिले एव्हरेस्ट चढाई त्यांनी 1994 मध्ये वयाच्या 24व्या वर्षी केलेली होती. आणि कामी रीता यांनी 8000 मीटरपेक्षा उंच असलेल्या शिखरांवरती 40 पेक्षा जास्त वेळा चढाई आत्तापर्यंत केलेली आहे. आणि एव्हरेस्टची उंची 8848.86 मीटर इतकी आहे आणि ते नेपाळ आणि चीन सीमेदरम्यान आहे. आणि महालंगूर हिमाल पर्वतरांगेमध्ये ते आहे. पुढील प्रश्न 7वा. WHO ने 17 मे 2026 रोजी कोणत्या रोगासंदर्भात जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, इबोला संबंधी जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केलेली आहे WHO ने. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. WHO ने 17 मे 2026 रोजी इबोला उद्रेकाला जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केलेली आहे. इबोला सध्या तरी कांगो आणि युगांडा या 2 देशांमध्ये फैलावला जास्त प्रमाणामध्ये. आणि या उद्रेकासाठी बुंडी ब्युगो हा इबोला विषाणू दुर्मिळ प्रकार जबाबदार आहे. विषाणूचं नाव थोडं वेगळं आहे, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. आणि या विषाणूची ओळख 1976 साली झालेली आहे. आणि बुंडी ब्युगो प्रकार 2007 मध्ये युगांडामध्ये प्रथम समोर आला. आणि कांगोमध्ये हा 17वा इबोला उद्रेक आहे. आणि आत्तापर्यंत म्हणजे कालच्या डेटपर्यंत 80 पेक्षा जास्त संशयित मृत्यूंची नोंद या रोगामुळे झालेली आहे, म्हणून ही आणीबाणी घोषित करण्यात आलेली आहे, ठीक आहे. पुढील प्रश्न 8वा. भारत आणि फिलिपाईन्स
दहशतवाद विरोधी संयुक्त कार्य गटाची दुसरी बैठक कुठे आयोजित करण्यात आली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मनिला येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारत आणि फिलिपाईन्स दहशतवाद विरोधी संयुक्त कार्य गटाची दुसरी बैठक जी आहे ती मनिला येथे झाली आणि दोन्ही देशांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तसेच सीमापार दहशतवादाचा यामध्ये तीव्र निषेध केला आणि बैठकीत पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरती आणि 10 नोव्हेंबर 2025 रोजी लाल किल्ल्याजवळ घडलेल्या घटनेवरही नाराजी व्यक्त केली आणि काउंटर टेररिझम सहकार्य वाढवण्यावरती यामध्ये जोर देण्यात आला आणि भारताकडून यामध्ये डॉक्टर विनोद बहाडे आणि फिलिपाईन्सकडून मार्शल लुईस एम अल्फरेज यांनी सहअध्यक्ष पद सांभाळले होते. पुढील प्रश्न 9वा. भारतात तयार झालेले पहिले एअरबस C-295 विमान कोणत्या शहरात तयार करण्यात आलेले आहे? असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वडोदरा येथे हे तयार करण्यात आलेले आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. भारतात तयार झालेले पहिले एअरबस C-295 विमान 17 मे 2026 रोजी फ्लाईट टेस्टसाठी सज्ज झाले. हे विमान वडोदरा येथे टाटा एअरबस फॅसिलिटीजमध्ये तयार करण्यात आलेले आहे. C-295 हा टॅक्टिकल मिलिटरी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आहे आणि भारताने एअरबस डिफेन्स अँड स्पेस सोबत सप्टेंबर 2021 मध्ये करार केलेला आहे यासंबंधी आणि या करारातून एकूण 56 विमानांचा समावेश असणार आहे यामध्ये आणि हा प्रकल्प मेक इन इंडिया अभियानाशी संबंधित आहे आणि C-295 वैद्यकीय स्थलांतरासाठीही वापरले जाते आणि पहिले भारतीय C-295 विमान सप्टेंबर 2026 मध्ये भारतीय वायुदलाला दिले जाईल. ठीक आहे. पुढील प्रश्न 10वा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा रॉयल ऑर्डर ऑफ पोलार स्टार हा सन्मान प्रदान करण्यात आला नुकताच? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्वीडनचा. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. हा सन्मान कमांडर ग्रँड क्रॉस श्रेणीत देण्यात आलेला आहे. रॉयल ऑर्डर ऑफ पोलार स्टार हा स्वीडनचा सर्वोच्च राजकीय सन्मान मानला जातो. हा सन्मान सहकार प्रमुखांना दिला जात असतो आणि नरेंद्र मोदी यांना 31वा हा त्यांचा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे मोदी यांचा आणि भारत स्वीडन प्रतिनिधी स्तरीय चर्चा गोथेनबर्ग येथे झाली आणि ग्रीन ट्रान्सिशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इमर्जिंग टेक्नॉलॉजीज आणि स्टार्टअप्स या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावरती प्रामुख्याने चर्चा झाली या दरम्यान आणि भारत आणि स्वीडन तंत्रज्ञान व हरित विकास क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवत आहेत दोन्ही देश. पुढील प्रश्न 11वा. युवा संगम फेज 6 एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रमाचं उद्घाटन कुठे झाले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, IIT तिरुपती येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. युवा संगम फेज 6 भारत एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रमाचे उद्घाटन IIT तिरुपती येथे झालेलं आहे आणि कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर S व्यंकटेश्वर यांनी केले आणि हा कार्यक्रम शिक्षण मंत्रालयाअंतर्गत आयोजित करण्यात आला होता आणि कार्यक्रमाचा उद्देश आहे सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवणं आणि राष्ट्रीय एकात्मता मजबूत करणं हे कार्यक्रमाचे महत्त्वाचे उद्दिष्ट होते आणि पुण्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी कार्यक्रमामध्ये सहभागी झाले महाराष्ट्रातून आणि विद्यार्थ्यांना आंध्र प्रदेशातील ऐतिहासिक स्थळांना भेट दिली जाणार आहे यामध्ये. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. छत्रपती संभाजी महाराजांच्या
कोणत्या ग्रंथाशी संबंधित शिल्प उभारण्यात आलेले आहे नुकतेच? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बुधभूषण. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पाचं अनावरण 17 मे 2026 रोजी झालेलं आहे आणि अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. शिल्प पुण्यातील शिवाजीनगर येथे उभारण्यात आलेले आहे. शिल्प पुणे महानगरपालिकेत उभारलेलं असून हे शिल्प बुधभूषण ग्रंथ रचनाचे दर्शवते आणि हे जगातील पहिलं असं पूर्णाकृती कांस्य शिल्प आहे आणि या शिल्पाची उंची जवळजवळ 10 फूट आहे आणि प्रकल्पासाठी 5 कोटी रुपयांचा खर्च आत्तापर्यंत झालेला आहे आणि बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ असून छत्रपती संभाजी महाराज हे बुधभूषण ग्रंथाचे रचनाकार होते. हे लक्षात घ्या. तर आजचे आपले 18 मे 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत आणि लेक्चर शेवटपर्यंत पहा ही एक रिक्वेस्ट आहे आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.